क्रॉस कटिंग करायची आहे. तर हा पॅटर्न 10.5 चेस्ट असलेला आहे. पूर्ण उंची 14 आहे. त्यात प्लस 1 इंच अशी 15 इंच उंची असलेला पेपर पॅटर्न आहे. तर इथे मी स्वतः पॅटर्न बनवलेले आहेत प्रत्येक चेस्ट साईजचे. तर हा पॅटर्न व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. तर इथं मी चॉकने पूर्ण आखून घेत आहे पहिल्यांदा. तर ह्या चेस्ट 10.5 साठी इथे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 3.25 इंच शोल्डर ठेवलेला आहे. तर 3.25 इंचाचा शोल्डर तयार होईल. तर हा पाठीमागचा भाग मी पहिल्यांदा ड्राफ्ट करून घेतलेला आहे. तर इथं आता आपण कटोरीची बाजू असलेली शोल्डर पट्टी आणि आपल्याला बाही किती आहे ही पाहून घ्यायची आहे. म्हणजे इथं ॲडजस्टमेंट करता येईल. त्यानुसार इथं मी बाही ठेवलेली आहे. बाही ही 6 इंचाची असल्यामुळे 1 इंच प्लस करून 7 इंच. तर इथे आपण ह्याला बाहीचा आकार ठेवून इथं आपण ड्राफ्ट करून घेत आहोत. तर इकडची ही जी बाजू आहे ही पाठीमागची बाजू आहे. तर त्या बाजूने ही फ्रंट साईड आहे. तर व्यवस्थित असं ड्राफ्ट ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. तर हे पॅटर्न बनवलेला असल्यामुळे व्यवस्थित आपल्याला ड्राफ्ट करून घेतल्यानंतर कापड कुठेच कमी पडत नाही. आणि ते आता आपण शोल्डर पट्टीचे जे ड्राफ्ट आहे तर त्याचं हे कटिंग करून ड्राफ्ट करून घेत आहोत. तर त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करता येईल. तर इथं हा व्यवस्थित असा आकार आला पाहिजे कटोरीच्या साईडचा. व्यवस्थित ड्राफ्ट करून घेतल्यानंतर आता इथं आपल्याला खालच्या साईडला कटोरी इथं आपण कटोरीचा ड्राफ्ट बनवून घेत आहोत. कटोरी 5.25 इंचाची आहे. तर एकूण दोन्ही बाजूंनी 1.5 इंच वाढवून घेऊन कटोरीला गोलाकार असा शेप घेऊन द्यायचा आहे. तर कटोरी व्यवस्थित अशी बसते. याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी ड्राफ्ट करून घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टीचा ॲडजस्टमेंट करून क्रॉसपट्टी ही आपल्याला ड्राफ्ट करून घ्यायची आहे. तर तिथं थोडंसं 1 इंच कापड कमी असल्यामुळे तिथं आपण नंतर जोडही देऊ शकतो. तर इथं कटोरीचा ड्राफ्ट बनवून घेतलेला आहे. तर हा कट कापड नाही. तर याच्यामध्येच आपण ही 10.5 इंच चेस्ट व 15 इंच उंची, 6 इंच बाही अशा प्रकारे एवढ्याशा कपड्यात आपण ॲडजस्ट करून सुद्धा बसवू शकतो. तर इथं आता हे आपला बॅकचा
ड्राफ्ट हा कट करून घेतलेला आहे. याच्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टीचा भाग व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. पेपर कटिंग असल्यामुळे आपल्याला ॲडजस्ट करता येतं, त्यामुळे अडचण काहीही येत नाही. तर इथं आपण हा शोल्डर पट्टीचा भाग कट करून घेतलेला आहे. याच्यानंतर आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे. कटोरी ही 5.5 आहे. तर आपण 1.5 इंच दोन्ही बाजूनी वाढवून गोल असा आकार देऊन ही कटोरी कट करून घेतलेली आहे. तर याच्यानंतर आता आपल्याला बाही कट करायची आहे. बाही तयार 6 इंच प्लस 1 इंच अशी बाहीची लांबी टाकलेली आहे. मुंडा हा 6 इंच आहे. 10.5 चेस्टसाठी मुंडा हा 6 इंच टाकलेला आहे मी इथं. कमर 8.5 इंच आहे. त्याचप्रमाणे इथं क्रॉसपट्टी आपण कट करून घेत आहोत. क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला 1 इंच शिलाई करताना इथं कापड 1 इंच जोडून घ्यावे लागेल. ते आतल्या शिलाई मार्जिनमध्ये ॲड होतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. तर इथं आपली पूर्णपणे अशी कटिंग झालेली आहे. तर हा व्हिडिओ पेपर कटिंगचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला अजून या पेपर कटिंगविषयी माहिती हवी असल्यास नक्कीच कमेंट करा. तर असे मी 28 ते 44 साईज असलेले पेपर कटिंग मी स्वतः बनवलेले आहेत. त्यामुळे व्यवस्थित असं ब्लाऊज